हेलो गाइज, वेलकम बैक टू आवर स्पेस. सो आजचा एक मिनिट हा व्लॉग असणार आहे. सो मी ज्या गोष्टी रँडमली घरामध्ये करते आहे किंवा मी इन जनरल माझ्या आयुष्यात जे काही करते आहे ते मी या व्लॉग्समध्ये इन्क्लूड करणार आहे. सो मी असं ठरवलं आहे की इथून पुढचा पूर्ण महिनाभर मी रोज रोज एक व्लॉग टाकायचा प्रयत्न करेल. मिनी व्लॉग असू देत किंवा मग मोठा व्हिडिओ असू देत, बट मी ट्राय करणार आहे की मी इथून पुढे कन्सिस्टंटली रोज रोज एक व्हिडिओ पोस्ट करेन. सो आजच्या व्हिडिओसाठी मी एक टॉपिक डिसाईड केलेला आहे. नाही, आजच्या व्हिडिओसाठी मी 2 टॉपिक डिसाईड केलेले आहेत. व्लॉग असं म्हणून काय झालं, काहीतरी त्याच्यामध्ये असं घेण्यासारखं दिसलं पाहिजे, म्हणून मग मी 2 ऑप्शन ठरवलेले आहेत. तर पहिला ऑप्शन आहे की मी काही प्लांट्स आणलेत, त्या प्लांट्सला आपल्याला रिपोर्ट करायचं आहे, अजून केलेलं नाही आहे. आणि दुसरा ऑप्शन हा आहे की बाल्कनीचं ट्रान्सफॉर्मेशन. सो आय थिंक बाल्कनीचं ट्रान्सफॉर्मेशनसाठी खूप टाईम लागेल आणि इथून पुढे आता किती वाजलेत 5:30. इथून पुढे जर मी करायला घेतलं तर खूप अंधार होईल, खूप टाईम होईल, जेवण वगैरे बनवायचं आहे आणि रात्री झोपायचं पण आहे. सो त्याला वेळ लागेल, म्हणून मी आता विचार करते की फक्त रिपोर्ट करूया प्लांट्स. आणि मग प्लांट्स रिपोर्ट करता करता काही ज्या टिप्स असतात छोट्या छोट्या त्या मी तुम्हाला सांगेनच. आणि जर तुम्हाला पूर्ण महिनाभर या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील, असं मी काही ठरवलं नाही आहे की मी काय बनवणार आहे काय नाही बनवणार आहे. ठीक आहे, ब्लॉग फिल्म करणारे हे तर मी ठरवलेलं आहे. अँड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक पण करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. नाही, इंट्रो माझा रेकॉर्ड करून झाला आणि मग मी रिअलाईज केलं की मी माईकच लावला नव्हता. चहा रेडी आहे. हे चहा आणि हे उरलेले जे 4 बिस्किट माझ्याकडे आहेत ते खाऊन झाल्यावर आपण प्लांट्सच्या रिपोर्टिंगला स्टार्ट करूया. मला किल्ला दिसतोय, तुम्हाला मागून दाखवतो. चल. आणि हे लोक किती गोड आहेत, मला इतके आवडतात हे लोक. हे तिघं पण, मला माहिती आहे तुम्ही लोक पण ह्यांचेच व्हिडिओ बघत असणार आणि मी पण बिंज वॉच करत असते त्यांना. सो टेरेसवर आहेत प्लांट्स. त्याच्या आधी मी तुम्हाला माझे खूप सारे प्लांट्स दाखवते ज्यांची अवस्था वाईट आहे, कारण मी त्यांना कल्याणवरून घेऊन आली आहे इकडे. आणि पुण्याच्या ह्युमिडिटीमध्ये माझ्या प्लांट्सची हालत ही झाली आहे. इतकं ऊन येतं इकडे, इतकं ऊन येतं, इतकं ड्राय वेदर आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे खरं तर. ओके, हे इथे 2 प्लांट्स आहेत. अवस्था कशी झाली आहे त्यांची ऊन लागून लागून. आणि हे माझ्याकडे एक कॅक्टसचं प्लांट आहे जे मी हम्पीवरून आणलं होतं. खरं तर हम्पीवरून आणायची काही गरज नव्हती, इकडे पण आपल्या इथे पण असतं. हे कटिंग आणलं होतं आणि आता ते इतकं ग्रो झालं आहे. सो प्रिटी, पण याचे काटे खूप लागतात. ओके, एम आय विजिबल और एम आय विजिबल? सो ही जी कोकोपीट असते ना, ती कोकोपीट एका बोलते नारळाचं जे शेंडे असतात ना त्या शेंड्यांपासून बनलेली असते आणि मॉइश्चर रिटेनिंग असते. सो आपल्याला झाडांना जास्त वेळा म्हणजे खूप वेळा पाणी नाही घालावं लागत त्याच्यामुळे. सो आठवड्यातनं 2 ते 3 वेळा जरी पाणी घातलं ना तरी चालू शकतं. जे माझ्या हातामध्ये आत्ता प्लांट दिसत आहे ना, याला बॉस्टन फर्न असं म्हणतात. फर्न म्हणजे फर्न, आता त्याला मी मराठीमध्ये काय सांगू. पण हे जे प्लास्टिक जे असतं ना ते काढताना ट्राय करा की तुम्ही मुळांना जास्त डिस्टर्ब करत नाही आहात, कारण जर मुळांना पण डिस्टर्ब केलं ना तर मग प्लांटच्या ग्रोथमध्ये प्रॉब्लेम होतो आणि पानं पिवळी पडायला लागतात खूप जास्त. ड्राय झालं आहे खूप, याला पाण्याची गरज आहे. सो ह्याच्या आजूबाजूला मी माती टाकणार नाही आहे, फक्त कोकोपीट टाकणार आहे. पण मी डिसाईडच केलेलं नाही आहे की याला मी कुठलं प्लांटर वापरणार आहे किंवा कुठलं पॉट वापरणार आहे. मी पटकन टेरेसवर जाऊन एक पॉट घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही लोक वेट करा. सो मी हे वाला पॉट आणलेला आहे. ओके, हे की हा पॉट, हे नर्सरी पॉट आणलेला आहे. याच्यामध्ये मी बॉस्टन फर्न लावणार आहे आणि हे प्लांट मी फक्त कोको फायबरमध्ये टाकणार आहे, कारण याला खूप जास्त मॉइश्चर लागतं आणि खूप जास्त ह्युमिडिटी लागते. सो जितकं जास्त वेळ म्हणजे ड्राय आऊट नाही होऊ द्यावी लागत माती. सो त्यामुळे हे जे कोको फायबर आहे ना हे याच्यामध्ये पाणी जास्त वेळ धरून राहतं. आणि ट्राय करा की तुम्ही ज्या पॉटमध्ये प्लांट लावता ना त्याला असे ड्रेनेज होल असतील खूप सारे, कारण जेव्हा आपण पाणी घालतो ना प्लांट्सला तेव्हा त्यातून पाणी खाली निघून जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. थोडंसं आपण कोको फायबर खाली टाकायचं आणि त्याच्यामध्ये मग मी हे टाकणार आहे. त्याला परत एकदा मला रिपोर्ट करावं लागेल, पण तोपर्यंत ठीक आहे.
आता माझ्याकडे पॉट नाही आहे त्याच्यासाठी, कारण त्याच्या आजूबाजूला सगळीकडे मी कोकोपीट टाकते आहे. सो अशा पद्धतीने आपलं प्लांट छानपैकी रिपोर्ट झालेला आहे. नेक्स्ट आपण हे दोन्ही पण प्लांट रिपोर्ट करायला घेतो आहे. सो त्यासाठी मी काय करणार आहे, हे आणि हे दोन सेम साईजचे जे पॉट आहेत ते मी यूज करणार आहे. याच्यामध्ये कोरपड मी लावली आहे, पण ती कोरपड मी काढून छोट्या ह्याच्यात लावणार आहे, कारण की या छोट्याशा पॉटमध्ये मी कोरपडला रिपोर्ट करते. सेम माती, मी काही माती त्याच्यासाठी वेगळी घेत नाही आहे किंवा कोरपडीच्या ह्याच्यामध्ये मी कोकोपीट टाकत नाही आहे, कारण कोरपड हे एक काय बोलूया आपण त्याला, सक्युलंटचा प्रकार आहे. सो त्याला जास्त पाण्याची गरज नसते. सो त्याच्यामध्ये काही कोकोपीट टाकायची गरज नाही. छोट्याशा पॉटमध्ये छानपैकी वाढेल, तर काही प्रॉब्लेम नाही वाढायला. सो आता मी याच्यासाठीची माती एकत्रच बनवून घेते. त्याच्या आधी ह्याच्यामध्ये ऑलरेडी खूप सारी माती आहे, याला काही एक्स्ट्रा मातीची गरज नाही आहे खरं तर. आणि मी आता पण रूट्सला फारसं डिस्टर्ब करणार नाही आहे, कारण ऑलरेडी त्याची पाने इतकी पिवळी वगैरे झालेली आहेत ना. आजूबाजूचा जर खूप आवाज येत असेल ना तुम्हाला, तर मी बाल्कनीमध्ये बसली आहे आणि खाली माणसं बडबड करतात, त्याच्यामुळे आवाज येतो आहे. कारण मी हे मातीचं काम काही घरात नाही करू शकत. मी टेरेसवर करायला हवं होतं, पण तिकडे पण सेम इश्यू झाला असता, खूप आवाज आला असता. त्यात घरामध्ये थोडा कमी येतो आहे, म्हणून मी घरामध्ये खूप हळू बोलते का, ऐकायला येत आहे का बिचारा माझं कॉर्डिलाईन. ओके, सो या प्लांटचं नाव सांगायचं मी राहिली. हे प्लांट दोन्ही पण व्हरायटीज कॉर्डिलाईन प्लांटच्या व्हरायटीज आहेत. मी त्याचं नाव इकडे कुठेतरी पॉप करते. मला ना मातीमध्ये स्वतःचे हात घाण करायला खूप आवडतं, म्हणजे बाकी कुठल्या गोष्टीमध्ये नाही, पण मातीने असं 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 करायला खूप फॅसिनेटिंग वाटतं, कारण मला प्लांट्स खूप आवडतात. सो मी याचे जे पिवळे झालेले पानं आहेत ना, ते पानं काढून टाकणार आहे. ऑलरेडी मी खूप पानं कालच काढले होते, बिचारायला काही पानं राहिले नाही. आणि हे प्लांट्स ना आणून खूप दिवस झाले, मी लगेच रिपोर्ट केलेले नाही आहे, कारण कुठले पण प्लांट्स जेव्हा आपण आणतो ना, तेव्हा ते नर्सरीमध्ये एका वेगळ्या वातावरणात राहिलेले असतात, राईट. आणि आपलं घरचं वातावरण वेगळं असतं. सो प्लांट्सला काय होतं, ॲडजस्ट करायला थोडा टाईम लागतो. म्हणून आपण काय करायचं, त्याच्यात थोडीशी माती काढून घेतली. म्हणून काय करायचं, प्लांट्सला घरी आणल्यानंतर थोडे दिवस म्हणजे एखादा आठवडा थांबायचं आणि मग त्याच्यानंतर रिपोर्ट करायला सुरुवात करायची. त्याने काय होतं, प्लांट्सचं ऑलरेडी आपल्या वातावरणात ॲडजस्ट करून होतं, आणि मग त्याला रिपोर्ट केल्यानंतर आपण जे हे असं असं करतो ना, हे जी अशी माती मी काढते आहे, पोखरती आहे, त्यामुळे रूट्स डिस्टर्ब होतात आणि मग ते परत त्यांना रिवाईव्ह करायला फार त्रास नाही होत, जेव्हा आपण त्यांना त्यांचा वेळ देतो. सो मी याची थोडीशी माती काढून टाकली आहे, कारण ह्याच्यामध्ये काही जागाच नाही राहिली आहे माती टाकायला, आणि माझी इतकी माती मिक्स करून काही उपयोगच झालेला नाही आहे. स्टिल मी टाकणार आहे थोडी थोडी माती. जे आपण नर्सरीमधून झाडं आणतो ना, त्या झाडांचा प्रॉब्लेम काय आहे, कारण ही झाडं अशी डायरेक्ट चिकट मातीमध्ये लावलेली असतात. खरं तर झाडं अशा मातीमध्ये लावू नये. रूट्सला ब्रीथ करायला थोडंसं जागा असली पाहिजे, म्हणून अशी भुसभुशीत माती किंवा मग त्याच्यामध्ये असे ह्युमस किंवा परलाईट वगैरे टाकणं खूप गरजेचं असतं. म्हणजे चमकी असली पाहिजे माती, सो दॅट ते जे रूट्स असतात त्यांना थोडासा ऑक्सिजन जास्त मिळतो. अशा मातीमध्ये ना रूट्स असे गुदमरून जातात आणि प्लांट लवकर मरायची शक्यता असते. दम लागला मला इतकं बोलून. झालं आहे का ना, प्लांटर पण सेम मापाचं झालं आहे. माझ्याकडे दुसरे पॉट्स नाही आहेत, कारण आत्ता इतके झाडं लावलेत. मी नवीन आणले होते खूप सारे प्लांटर्स, पण त्याच्यामध्ये मी ऑलरेडी झाडं लावले आहेत. माझ्याकडे आता उरलेलं नाही आहे, म्हणजे होते घरामध्ये तेच मी यूज करत होते, ते काही पुरत नाही. सो मला हे थोड्या दिवसात परत रिपोर्ट करावं लागणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपले तिन्ही पण प्लांट्स रिपोर्ट करून झालेत. मी यांना आता पाणी देणार आहे. त्यांची माती अजून पण ओली आहे, पण आपण आता जी रिपोर्टिंग केली आहे ना, त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स होतो, भरपूर जास्त रूट्स डिस्टर्ब होतात, आणि म्हणून त्यांना पाण्याची गरज असते. आणि पाण्यासोबत मी फर्टिलायझरसुद्धा टाकणार आहे, कारण या मातीमध्ये मी कुठलंच खत असं यूज केलं नव्हतं.
त्याच्यामुळे मी खतसुद्धा वापरणार आहे. सो ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी मला हा सगळा पसारा आवडावा लागेल. प्लांट रिपोर्ट करून झाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा करावं लागतं. आणि हे आहेत आपले रिपोर्टेड प्लांट्स. आणि हे बघा म्हणजे मॉन्स्टेरा थाय कॉन्स्टलेशनचं नवीन पान किती छान दिसतंय. आणि हे माझं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह प्लांट आहे आत्तापर्यंतचं. सो आपली बाल्कनी तर आता साफ करून झाली आहे. मी या झाडांना पटपट थोडं पाणी देते. थोडं म्हणजे पूर्ण पाणी देते. पण बऱ्यापैकी सुकले असणार आहेत, पाण्याची गरज असणार आहे त्यांना. तर मी त्यांचे हे जे असे लीव्ज असतात ना ड्राय झालेले असे ते काढून टाकते. फार कष्टाचं काम नाही आहे, ओढले की निघून जातात. आणि हे असे ड्राय जर लीव्ज आपण ठेवले ना तर पेस्ट लागायची शक्यता खूप जास्त असते झाडांना. म्हणून शक्यतोवर काढून टाकत जा हे असे. द रॉ साईड ऑफ नाही द अदर साईड ऑफ गार्डनिंग. बोलत होती हे माझं बर्ड ऑफ पॅराडाईज आहे आणि याला सुद्धा एक न्यू लीफ आलेला आहे. आपलं बाकीच्या झाडांना पाणी घालून झालेलं आहे, पण या 3 झाडांना मला फर्टिलायझर सुद्धा द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी मग यांच्या पाण्यामध्ये फर्टिलायझर ॲड करते. मी दाखवते मी कोणतं फर्टिलायझर यूज करते. सो हे माझ्याकडे एक सीवीड सोल्युशन आहे आणि तेच मी यूज करते झाडांना म्हणजे फर्टिलाइज करण्यासाठी. हे पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं असतं. म्हणजे जर तुम्ही 10 लिटर पाणी घेतलं तर त्याच्यासाठी हे एक ह्याचं टोपणभर इतकं टाकायचं असतं. पण मी आता थोडंच टाकणार आहे कारण मला 3च प्लांटसाठी बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी 4-5 ड्रॉप टाकणार आहे फर्टिलायझर. पण तुमच्याकडे जर नॉर्मल खत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. म्हणजे जे आपण घरामध्ये कॉम्पोस्ट बनवतो ते, किंवा मग काय म्हणतात त्याला शेणखत वगैरे जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा रेडीमेड खत आणून ते सुद्धा वापरू शकता. ते एक मूठभर तुम्हाला टाकायचं असतं प्रत्येक प्लांटच्या कुंडीमध्ये. अशा पाण्यामध्ये मी थोडंसंच 2-3 ड्रॉप्स असे टाकणार आहे. असा याचा रंग असतो. खूप पण आपल्याला फर्टिलायझर वापरायचं नसतं कारण खूप फर्टिलायझर जर आपण वापरलं ना तर झाडांची मुळं जळण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसंच फर्टिलायझर वापरायचं. आता मला थोडंसंच पाणी हवं होतं त्याच्यामुळे मी हे इतकं बनवलेलं आहे. आणि मी याच्यामध्ये आता थोडंसं 1 मग पाणी अजून ॲड करणार आहे आणि प्रत्येक प्लांटला 1-1 मग पाणी मी आता देणार आहे. एक गोष्ट मला विचारायची होती सगळ्यांना, की सगळ्यांच्या घरामध्ये हे असं असतं का? म्हणजे हे आहेत सुकायला घातलेले कपडे. त्याच्यानंतर इकडे हे माहीत नाही हे कपडे इथे का पडलेत आय डोंट नो. हे कपडे इथे का पडलेत आय डोंट नो. आणि हे कपडे इथे का पडलेत आय डोंट नो. सो कपड्यांचा जो काही विषय आहे म्हणजे ओके याच्यामध्ये वेगळे कपडे धुवायचे कपडे. सो बेसिकली हे जे कपड्यांचा जो विषय आहे म्हणजे कपडे कसं मॅनेज करायचं, कपडे कसं काय माणसाने कशा पद्धतीने आवरायचे कपडे हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. पण त्यातल्या त्यात हे आहे जे मला जिवंत ठेवते. सो माझं घर आवरायचं बाकी होतं. घर आवरून झाल्यानंतर मी मस्तपैकी जेवण बनवलं पटापट आणि तेव्हा मला समजलं की आम्हाला गरब्याची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. सो मग आम्ही गरब्याच्या प्रॅक्टिससाठी म्हणून गेलो आणि ही आमच्या गरब्याच्या प्रॅक्टिसची छोटीशी झलक. जमलं? तुम्हाला आजचा
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करू शकता. कमेंट करा की मी आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बदल करायला हवे होते आणि तुम्हाला अजून असे काय व्हिडिओज बघायला आवडतील, कारण मी इथून पुढे रोज एक व्हिडिओ फिल्म करणार आहे, रोज एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. सो मला टॉपिक्स हवे असणार आहेत. बट आजच्यापुरतं इतकंच. आपण आता उद्या भेटूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी माझं बाल्कनीचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. सो प्लांट्स मी अशा वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करणार आहे. खूप जास्त काही मेजर चेंजेस नाही करणार आहे, पण जे काही चेंजेस करणार आहे ते मी उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. सो तुम्हाला जर तो बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.